नमस्कार सर्वांना, अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर आपण आज मस्त असं सांबर रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर एकदम टेस्टी आणि एकदम हॉटेल स्टाईल रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याचसोबत पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी दोन्ही डाळींचं परफेक्ट असं आहे. तर मुगाची डाळ जास्त वापरली तर सांबर एकदम जास्त घट्ट होणार, त्यामुळे आपण मुगाच्या डाळीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. तर मी या दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घेतल्या आणि परत पाणी ओतून त्यामध्ये मी 1 टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून, 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. तर आता इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. हे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला. तर डाळ आणि बटाटा दोन्ही मी कुकरला लावलं आणि त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. तर शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. तर इथे मी मोठ्या साईजचे 2 कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण खडे मसाले पाहूयात. तर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, जावित्री, 2 लवंगा, शहाजिरं, 1 दालचिनीचा छोटा तुकडा आणि 3 ते 4 तमालपत्राची पानं. तर आता आपल्याला हे मसाले यातले निम्मे वाटून घ्यायचे आहेत आणि 2 तमालपत्र आणि या कसुरी मेथीमधली अर्धा चमचा कसुरी मेथी बाजूला काढून ठेवायची आहे. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. तर आता मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला. तर अगोदर मी हे खडे मसाले घेतलेले आहेत. हे अगोदर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे बारीक केल्यानंतर यामध्ये आपण हे आलं, लसूण, कोथिंबीर त्यामध्येच वाटून घेणार आहे. तर पानं पटकन बारीक होतील म्हणून मी कात्रीने छोटे छोटे कट करून घेतले. आता हे वाटून घेतलेले आहेत मी खडे मसाले. आता यामध्ये आपण हे आलं, लसूण, कोथिंबीर काढलेलं आहे ते टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर थोडीशी मोठी वाटते पेस्ट. तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून अजून एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी हे एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता आपण ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि आता तिखट मसाले काढायचे आहेत ते पाहूयात. तर आता इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर आणि 1 मोठा पाऊच सांबर मसाल्याचा घेतलेला आहे. तर आता इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर डाळ पण छान अशी शिजलेली आहे आणि बटाटेही उकडून घेतलेले आहेत. तर आता आपण ही डाळ व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे. अगदी जास्त पण नाही फेटायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आता हे बटाटे आहेत ते आपण अगोदर कट करून घेऊयात. तर बटाटे अशा प्रकारे मी छोटे छोटे कट करून घेतले. आता आपण सांबरला फोडणी देऊयात. तर आता मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मोठ्या साईजचे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान कडकडीत तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान तडतडल्यानंतर आपण खडे मसाल्यांमधले 2 तमालपत्र आणि अर्धा चमचा कसुरी मेथी काढलेली आहे ती टाकून घेतली. आता आपण ही छान अशी परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिट. कांदा छान 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर यामध्ये मी घातलंय पाव चमचा हिंग,
हिंगाने एकदम छान असा सुगंध येतो सांबारला। तर आता इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। छान असा कांदा कोथिंबीर परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण हे वाटण करून घेतलेलं आहे, खडे मसाले आणि आलं कोथिंबीर आणि लसूण याचं। तर मी इथे 2 चमचे हे वाटण टाकलेलं आहे। हे वाटण छान असं आपण परतून घ्यायचं आहे। आता आपण हे काढून घेतलेले सगळे मसाले प्लेटमधले सगळे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे या कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। अगदी 1 ते 2 मिनिट आपण हे मसाले मीडियम फ्लेमवर परतायचे आहेत। आता मी इथे उकडलेला बटाटा आहे तो टाकून घेतला। बटाटा ही छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे की या मसाल्यांचा फ्लेवर या बटाट्यांमध्ये उतरतो आणि बटाटा खाताना एकदम छान असा टेस्टी लागतो। आता आपण बटाटा परतल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे। डाळ अगदी 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर छान अशी परतून घ्यायची आहे। आता मी गरम पाणी ओतणार आहे यामध्ये। तर मी 5 ग्लास पाणी गरम केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलं। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 9 ते 10 लोकांना अगदी सहज हे सांबर बरोबर पुरून जातं। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं। मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायची थोडीशी साखर। साखरेने एकदम छान अशी टेस्ट येते, तिखट गोड मस्त असं सांबर लागतं। तुम्ही इथे साखरेच्या ऐवजी गूळही वापरू शकता। तर आता आपले ह्यातले सगळे जिन्नस टाकून झालेले आहेत। आता शेवटची ट्रिक महत्त्वाची आहे। तर मी इथे तडका पॅनमध्ये तेल गरम करून 1 चमचा मी अजून सांबर मसाला यामध्ये टाकून घेतला तेल गरम करून आणि याच्यावरती या सांबर मसाल्याचा तडका दिलेला आहे। यामुळे सांबरला इतकी सुंदर अशी टेस्ट येते। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। एकदम छान आणि साधी सोपी आहे ही रेसिपी। अगदी 9 ते 10 लोकांना परफेक्ट अशी ही रेसिपी बनते। तर आपलं सांबर अशा प्रकारे रेडी झालेलं आहे। आता आपण 5 ते 7 मिनिट हे सांबर मीडियम फ्लेमवर उकळून घेणार आहे आणि यामध्ये आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर यासोबत मी इडलीही बनवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर जरूर पहा। आणि यासोबत मी उडीद वडेही बनवलेले आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पण पहा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।